तिथे एखाद्या घोड्याने जर गुन्हा बघितला असेल ना, तर त्या घोड्याने सांगितलं की घोड्याच्या तोंडून, असा जो प्रकार आहे इंग्लिशमध्ये, त्याला हॉर्सेस माउथ म्हणतात. तसं काही शेतकऱ्यांनी सांगितल्यानंतर लोकांना पटतं. कारण शेवटी कसं आहे की आम्ही आमच्या मार्केटिंगसाठी काही सांगणार त्याच्यामध्ये, पण ते आपलं नाणं खणखणीत वगैरे सगळं ठीक आहे, पण शेवटी तरी पण तो माणूस आपल्या हॉटेलमध्ये आल्यानंतर चव वगैरे चिकन चांगली आहे, पण तो हॉटेलमध्ये आणण्यासाठी एखाद्या माणसाने तुझं जेवण जेवलंय, मग तो सांगतो नाही चांगलं आहे त्यांचं, तू जाऊन बघ, नक्की बघ त्याच्यामध्ये, मग त्याला पण कळतं. अशा पद्धतीने ती आमची एक नवीन म्हण चालू झाली. आमची एक मशीन आहे ना, ती 10 मशीनला जन्म देते. ही खरी गोष्ट आहे सर. हे खरे होत आहे त्याच्यामध्ये, आणि तोच आपला वेगळेपण आहे. आणि किंमत पण आपण एकदम रिजनेबल ठेवलेल्या आहेत. आता काही लोकांना ते आपण महाग वाटतात, त्याला महाग वाटतात त्याचं कारण असं आहे की त्यांना घ्यायचंच नसतं, मग ते महाग काय आणि स्वस्त काय. नाही तर आता काय माहितीये का, शेतीला दुसरा आता पर्याय पाण्यात असं झालं जेव्हा लोक या मेसनीकडे भरपूर वळणार, अजून नाही वळणार आहेत सर. तुमच्याकडे केळं करण्याची कोणी हिंमतच करत नव्हता, मशीनमुळे केळं करणं शक्य झालं त्याच्यामध्ये. आता आम्हाला लोक म्हणतो की काय तर बसवलं, हे काय खरं नसतंय. आता त्याच लोकांनी 2-2 मिसनी घेतल्या ना. तसंच आहे ते, त्याला कोणाच नाही, त्यांचा काही दोष नाही हो. काय माहितीये का, त्यांना जे मनात येतं ते बोलणार. प्रत्येकाला स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहेत. दोष कोणाचा माहितीये का, की तुमचे ही जी विद्यापीठ आहेत ना तुमच्याकडे, कृषी विद्यापीठ, त्यांना येऊन काम धरून सांगायला पाहिजे की साहेब आमची केळी होत नव्हती, या माणसांमुळे आमची केळी झाली त्याच्यामध्ये. आता मी गायकवाड साहेबांना मागाशी सांगितलंय की उद्या तुम्ही आल्यानंतर माझ्या केळीची व्हिडिओ एकदा घ्या. हो सांगितलं, मी पण सांगितलं त्याला त्याच्यामध्ये. आता ही दुसरी केस झाली, देशमुख साहेबांची झाली. आता ते देशमुख होते, दत्तात्रय देशमुख तिकडे डोंजाचे, त्यांचा तो नंबर पाहिजे होता. त्यांनी आम्हाला फोन केला, माझा नंबर त्यांच्याकडे होता, तर एक ऑर्डर द्यायचे. म्हटलं अरे तुमचा नंबर नाही माझ्याकडे. मग ते सगळी हिस्ट्री काढली त्याच्यामध्ये. त्याने आता गहू केलाय तर 60 किलो, त्यांचा 1.25 एकरमध्ये 24 क्विंटल गहू झालाय. आणि काल माझे केळी बघायला अधिकारी आलते साहेब. हा, ते म्हणले ते 4 पाण्यावरतीच केळी तुम्ही एवढे चौपासच काय. काय माहितीये का, पहिल्या लोकांना एवढं माहित नाही की समुद्राचं पाणी याच्यापेक्षा हार्ड आहे, तरी समुद्र किनारे पांढरे पडत नाहीत. हा प्रश्न त्याला विचारला ना तर आमच्या तोंडाकडे बघत बसतात, हा माणूस काय बोलतो. हा बोला. त्यांना मी खाली आल्यानंतर मिशन दाखवले. मग मला म्हणले ही घेऊन किती वर्ष झाले, ही बसवायच्या आधी केळी नाही. मी म्हणले मिशनच्या विश्वासावर मी केळी लावली म्हणलं. बरोबर आहे. मला म्हणले लय मोठं तुम्ही, मला केळीला माझं कडवळ पहिलं 2 फुटाच्या वर जात नव्हतं कधी, मुळीच नाही वाढत ना. आणि केळाचं काय माहितीये का, केळाला मी असं ऐकलंय, मला माहित नाही नीटपणे, त्याला 1 का 2च मुळं असतात माझ्यामध्ये, त्याला अशी तंतुमुळं नसतात होते ती. ती तसंच म्हणले. आता काय लिक्विडमुळे ड्रिपद्वारे थोडं पांढरं झालंय ना. मग ते म्हणले एवढं शार्क पाणी आहे का. मी म्हणलं मिशन केले, मिशनवर सगळं चालू आहे. आता ते म्हणले मला बी घ्यावं लागते. मी म्हणलं घ्यावं लागते, नाही घ्यायची म्हणलं आपण आता मिशन अजून एक. बरोबर आहे. तो काय प्रश्न नाही. मग ती बी आता आता बाग जायला एक 15 दिवस टाइम आहे, ते गेल्यावर आपल्याला बुक करणार आहेत. नाही काही हरकत नाही त्याच्यामध्ये. इव्हन जेव्हा तुमची ती बागचे ते होईल ना, तर आता बाग जेव्हा जाणार आहे तुमची, त्याच्या आधी तुमचे व्हिडिओ पण होतील उद्या. हे गेल्या 5 दिवसामध्ये झालेलं आहे की शारीरिक पाण्यावरती केळी होते. अरे किती मोठा प्रश्न आहे माहितीये का, की तुमचा ऍक्च्युअली जो बोल्ट आहे आणि त्याला उत्पन्न पण चांगलं आहे. त्यांना जर प्रॉपर रेट मिळाला ना, त्यांना 11 महिन्यामध्ये 5 लाख रुपये मिळाले नेट. तर आता आपल्याला बी चांगली अपेक्षा आहे पिकाची बरं का. आता बघू आता काय रेट गावचा. आता 22 रुपये रेट चालू आहे सध्या. तरी काय वाईट नाहीये. मध्ये तर ते रावेर वगैरे साईडला ना 10 रुपयाच्या खाली रेट गेले, त्यामुळे 22 आता बरं आहे म्हणायला लागेल आता. आणि आपल्या अजून एक महिनाभर लागेल, आपल्याला महिना ते 1.5 महिना लागेल केळीला. अंदाजे एका याच्यापासून किती वजन निघेल असं वाटतंय. आता सर मी बघा एका गाडाला साधारण एक 35 फण्या ठेवलेत, आपलं सॉरी 10 फण्या ठेवलेत. तरी आता ते मग कालचे अधिकारी आले ते म्हणत होते साधारण एक 45-35 किलोचा गड गावेल. अरे वा, चांगलं आहे मग. त्या पोझिशनला जाता चालू आहे. नाही हा एकदम नवीन हे झाला याच्यामध्ये. आम्हाला रावेरला अनुभव होते, पण रावेरला कसं होतं, रावेरला पाण्याचा किडे थोडा जास्त नसतो, केळाला फायदा झाला होता नाही याच्यातला भाग नाही. हा जो आहे ना, हा कम्प्लिटली एक नवीनच प्रकार चालू झालाय की तुमचं पण पाणी म्हणजे पंढरपूर सोलापूरमध्ये केळी न करण्याचं कारण ते होतं ना. म्हणजे आमचं काय म्हणते, केळी करणारं मशीन म्हटलं तरी त्याला आता चुकीचं राहणार नाही. केळी शक्य करणारं मशीन नाही ना सर. मी तेच सांगतो ना, एक व्यक्ती नेहमीच 10-15 एकर केळी करणाऱ्याला काल बघायला आलता आपल्याकडे. तेव्हा ते मला शक्यच नाही, मला हे मिशन एवढं काम करते. आणि म्हणलं मी कशाला खोटं बोलतोय. वेडा होतो, त्याची बुद्धी भ्रष्ट होते. बरोबर आहे. मग तो काय होतो, ते जे उघडण्याचा जो मंत्र आहे ना, फुलजा सिमसिम, तो विसरून जातो त्याच्यामध्ये. आपण काय केलं माहितीये का, आपण त्याच्या हातावरती तो मंत्र टॅटू करून दिलाय. नाही मला म्हणले की पाणी त्यांनी बघितलं माझं आधी, आणि मग म्हणले हे काय खोक्यामध्ये काय ठेवलंय म्हणले.
मी म्हणलं या खोक्यामध्ये खरंच जादू आहे म्हणलं, त्याच्यामुळे तर आज मी ठीक आहे म्हणलं. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. आणि सर घेतल्यापासून अजून मी आता फोन आला तर तेवढं उघडून दाखवतो बरं का. काही प्रॉब्लेम सुद्धा नाही येत आतापर्यंत. तुमच्या मशीनला 3 वर्ष झाली, त्याची गॅरंटी मधली 3 वर्ष संपली. गॅरंटीचा आपल्या आयुष्यभर आहे, तो भाग सोडला. पण गॅरंटी मध्ये 3 वर्ष झाली, तिला प्रॉब्लेम झालेला नाही. जर का तिला काय प्रॉब्लेम झाला आणि जर मी तो 2 मिनिटात रिपेअर करून दिला तर कशाला मार्केटमधल्या कॉम्पिटिशनला आपण घाबरायचं. आणि आपल्या किमती पण जास्त नाहीयेत, त्यामुळे आपल्याला तसं काही नाहीये. त्याचं कारण एवढंच आहे की मला देवाची देणगी आहे की मला काहीतरी चांगलं दिलं त्याने हातामध्ये, आणि महत्वाचं म्हणजे ते देण्याची तळमळ पण दिली. बाकीच्या लोकांच्या हातामध्ये दिलं त्यांना काहीतरी, पण ते देण्याची तळमळ नाहीये. जरा ते चांगले रिझल्ट दिसायला लागले की किमती वाढवतात, मग ते असंच पाहिजे तसंच पाहिजे, ती पेटी द्यायची नाही, उंदराने बाहेर खाल्ली तर काय, चोरी झाली तर काय, सगळे प्रश्न आपण काढून टाकलेत. आता आपली खरे फळं खायची वेळ आली. हो ना सर. चालेल. बरं, याच्यामध्ये 2-3 फोन आले, त्याच्यामध्ये हा नंबर मी सेव्ह करून घेतो.